तू ही रे माझा मित्वाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोप्रमाणे अर्णव थांबलेला असतो ईश्वरी समोर. तर आता इथे हॉस्पिटलमध्येच असते बघा प्रेक्षक ईश्वरी. तर आता इथे अर्णव तिच्या समोर थांबलेला असतो आणि तिच्या पाठीमागे टीम ऑफ डॉक्टर्स असतात. तर आता इथे अर्णव म्हणतो ईश्वरीला, मी तुझ्यासाठी टीम ऑफ डॉक्टर्स अपॉइंट केली आहे, सकाळी फिजिओथेरपिस्ट, सायकॅट्रिस्ट. तर माझ्या हार्टचं काय असं म्हणते आता इथे ईश्वरी. हार्टचं असं म्हणतो अर्णव. शी बाबा असं म्हणते आता इथे ईश्वरी आणि झोपते ती चिडून. तर आता इथे बघा प्रेक्षक पूर्ण रूम सजवलेली दाखवलेली आहे आता इथे ईश्वरीची. तर आता इथे अर्णव तयार होऊन येतो चांगला कोट वगैरे घालून आणि आता त्याच्या हातामध्ये ट्रे असतो, त्याच्यामध्ये जिलेबी असते, कचोरी असते, समोसा असतो आणि चटणी वगैरे असते. हे घे तुझ्या हातसाठी असं म्हणतो आता इथे अर्णव. तर खूप छान सजवलेलं असतं बघा प्रेक्षक ईश्वरीची रूम. तर आता इथे हॉस्पिटलमध्येच ही रूम सजवलेली आहे, फुलाने वगैरे का प्रेक्षक आणि फुगे पण लावलेले आहेत आणि लाइटिंग पण केलेली आहे. आज व्हॅलेंटाईन डे नसला तरी माझ्यासाठी खूप काही करणाऱ्या व्यक्तीला हॅपी व्हॅलेंटाईन डे असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि आता तो तिला केक भरवतो बघा प्रेक्षक तर 6 मार्च रात्री 8 वाजता तू ही रे माझा मित्वाच्या ह्या मेन एपिसोड मध्ये दाखवलं जाईल बघा प्रेक्षक. आणि खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रोमो, कारण ह्या प्रोमो प्रमाणे ईश्वरी ठीक झालेली आहे, जी आता इथे एपिसोड मध्ये सांगितलेलं असतं की ईश्वरी खूप क्रिटिकल आहे आणि तिचं वाचणं खूप अवघड आहे असं सांगितलेले असतात डॉक्टर्स. तर आता इथे प्रोमोमुळे हे तरी कळलेलं आहे की आता ईश्वरी एकदम छान आहे, ठणठणीत आहे आणि तिची काही स्मरणशक्ती वगैरे गेलेली नाहीये बघा प्रेक्षक कारण लोकांनी मुद्दाम अशी हाईप बनवलेली होती की तिची स्मृती जाणार म्हणून. मात्र आता इथे ईश्वरी ठणठणी दाखवलेली आहे बघा प्रेक्षक. आणि आता इथे अर्णव त्याचं प्रेम व्यक्तही करतो, रूम सगळी सजवतो व्हॅलेंटाईन डे सारखी, म्हणजे फुलं लावतो, फुगे लावतो, लाइटिंग लावतो आणि खूप छान सजवलेली असते रूम. आणि तिच्यासाठी एवढं काय काय खायला आणतो बघा प्रेक्षक तो कचोरी, समोसा, खूप काय काय, आणि तिच्यासाठी पेस्ट्री घेऊन येतो आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे विश करतो आणि तिला केकही भरवतो. खूप छान दाखवले खरंच हा प्रोमो प्रेक्षक आणि आता त्याचं प्रेम तो व्यक्त असंही करतो की तो सांगतो की तुझ्यासाठी एवढे सगळे डॉक्टर्स मी अपॉइंट केलेला आहे, तुझ्यासाठी सायकॅट्रिस्ट ठेवलेला आहे, फिजिओथेरपिस्ट ठेवलेला आहे आणि सगळं काय करतो तो तिच्यासाठी बघा प्रेक्षक आणि आता इथे खूप छान दाखवलेला आहे प्रोमो, कारण खूप दिवसांनी एवढं छान रोमॅन्टिक काहीतरी कृष्णावचा आलेला आहे प्रोमो, कारण एवढे दिवस तरी त्यांच्यामध्ये अंतरच होता ना. तर आता इथे अंतर नाही आहे बघा प्रेक्षक कारण आता इथे अर्णवला कळलेलं आहे की ते सत्य वेगळं होतं आणि तिच्या आईने आत्महत्या ईश्वरीच्या आईमुळे केलीच नव्हती. तर आता इथे अर्णव ते सत्य सुद्धा उलगडणार आणि आता इथे वल्लरीचा प्लॅन असतो ईश्वरीला मारायचा, तो प्लॅन आता पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो बघा प्रेक्षक तर आता इथे वल्लरीचा पुढचा काय प्लॅन असणार आहे आणि उदयकांतचा काय प्लॅन असणार आहे, कारण वल्लरीने उदयकांत सोबत हा प्लॅन बनवलेला असतो आणि धुमाळची काय भूमिका असेल ही बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे अर्णव काय सोडणार नाही त्या धुमाळला बघा प्रेक्षक आणि धुमाळ कुठे काम करतो तेही त्याला चांगलंच माहिती आहे, कारण आता धुमाळ तर काय त्याच्या हातून जाणार नाही बघा प्रेक्षक, काही करून अर्णव त्याला शोधून काढणारच. आणि आता इथे धुमाळ शोधून काढल्यानंतर आता वल्लरीचं नाव तो सांगतो का हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खूप समोर पोहोचलेले आहे ते सत्याच्या बघा प्रेक्षक आणि अर्णव काही करून शोधून काढणारच आहे. मात्र आता इथे ईश्वरी ठणठणीत बरी झालेली दाखवलेली आहे, त्यामुळे खूप जास्त आनंद आहे, कारण या सिरियलचा बेसच ईश्वरी आहे. ईश्वरीची ऍक्टिंग खूप छान आहे प्रेक्षक आणि आता ती सगळे सीन्स खूप छान करते. तर आता इथे बघायला खूप छान वाटतं तू हिरे माझा मितवा. तर आता खूप दिवसांनी खूप छान दाखवणार आहे बघा तू हिरे मितवामध्ये, कारण आता इथे विष्णवचा एपिसोड आहे हा, कारण आता इथे ह्याच्या आधी पण आकाश आणि नम्रताचं एंगेजमेंट आणि त्यांच्याबद्दलच जास्ती होतं. तर आता इथे राकेश बद्दल पण होतं मध्ये आणि रिया बद्दलही होतं. मात्र आता इथे फक्त आणि फक्त ईश्वरी आणि अर्णवचे सीन्स दाखवत आहे 2 दिवस झाले. तर त्यामुळे खूप छान वाटतंय सिरियल तू हिरे माझा मितवा. यावेळेला नक्की जास्त टीआरपी येईल तू हिरे माझा मितवाचा बघा प्रेक्षक तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ही सिरियल आवडतं का आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार पॉवरची तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला खरंच अर्णव जो प्ले करतोय तो शाहरुख खान सारखा वाटतं का तेही कमेंट करून सांगा, कारण आता इथे सोशल मीडियावरती सगळेजण त्याला शाहरुख म्हणताय. तर त्यामुळे आता कमेंट करून नक्की सांगा की तुमचं मत काय आहे. तर प्रेक्षक तू हिरे माझा मितवाचा हा इंटरेस्टिंग प्रोमो जो आहे 6 मार्चला मेन एपिसोडमध्ये दाखवला जाईल रात्री 8:30ला बघा प्रेक्षक तर बघायला विसरू नका. तर आता इथे असेच इंटरेस्टिंग अपडेटसाठी, प्रोमोसाठी आणि नवनवीन एपिसोडसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि हाईपसुद्धा करा आमच्या व्हिडिओला. तर प्रेक्षक खाली हाईप म्हणून असतं बटन, त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर प्रेक्षक अजून तुम्हाला कसला कॉन्टेंट बघायला आवडेल, म्हणजे तुम्हाला कोणत्या सिरियलबद्दल अपडेट्स बघायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे ती सांगा, म्हणजे त्यांच्याबद्दल आम्ही एडिट्सही बनवू आणि तुम्हाला ते मीडियावाले व्हिडिओज पण बघायचे
बघायचे आहेत का जिथे लग्नानंतर होईलच प्रेमचं लग्न दाखवलंय, म्हणजे रिअल लग्नासारखं दाखवलंय प्रेस मीडियामध्ये, तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा. तर वळूया आता इथे तू रे माझा मितवाच्या प्रोमोकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ह्या प्रोमोप्रमाणे ईश्वरी ठणठणीत बरी झालेली दाखवली आणि आता इथे विष्णवचं प्रेम पुढे जातंय असं दिसतंय बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे अर्णव आणि ईश्वरी खूप आनंदात असतात आणि प्रेमही व्यक्त करतो आता इथे अर्णव. त्यामुळे आता ईश्वरीला खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि तिचं फेवरेट फूड म्हणजे समोसा, तर आता इथे कचोरी तेही ते घेऊन आलेला असतो आणि तिला पेस्ट्री खाडवतो आणि आता इथे हॅपी व्हॅलेंटाईन डे पण विश करतो आणि किती छान रूम डेकोरेट केलेली असते अर्णवनी, तेही हॉस्पिटलची रूम. तर आता इथे सगळं खूप बघून खूप आनंद होणार आहे तिला आणि आता इथे तिला खूप स्पेशल फील करवतो अर्णव. त्यामुळे खूप छान दाखवतायत बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आवडतं का तू रे माझा मितवा? तर कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यातलं आवडतं तुमचं कॅरेक्टर कोणतं आहे तेही आम्हाला सांगा. म्हणजे वल्लरी पण लोकांना आवडू शकते, ईश्वरी तर आवडत असेल, अर्णव आवडतच असेल, मात्र आता दुसरे कॅरेक्टर कोणते आहे ते तुम्हाला आवडतात तेही कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर प्रेक्षक हो, अजून कोणतं सिरियल आहे स्टार प्रवाहावरचं जे तुम्हाला आवडतं त्याचं नावही आम्हाला इथे लिहून द्या, म्हणजे आम्ही त्याच्याबद्दलही इथे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच काहीतरी फीडबॅक्स असतील तुमच्या मनामध्ये आमच्या चॅनलबद्दल तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आम्ही नवीन बदल घडवू. तुम्हाला काही वेगळं काही बघायचं आहे का तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्ही तेही करू. तर आता प्रेक्षक वळूया आता इथे आमच्या प्रोमोकडे. तर आता इथे प्रोमो पण खूप इंटरेस्टिंग आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे या प्रोमोप्रमाणे सगळं काही खूप छान सुरळीत चाललेलं असं दाखवलेलं आहे, मात्र एवढं सुरळीत तर काहीच नसणार. कारण आता इथे काहीतरी एक विलनचं काहीतरी दाखवणारच ना. कारण जेव्हा सिरियल संपतं तेव्हा सगळं पॉझिटिव्ह असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरीचं काय होणार हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे वल्लरी ही मास्टर माइंड असते आणि सिरियल किल्लर पण असते. कारण आता तिने मला वाटतंय अर्णवच्या बाबांचा पण खून तिनेच केलेला असतो आणि आता असंही वाटतंय की अर्णवच्या आईने सुसाईड नसतं केलेलं, ते बहुतेक वल्लरीनेच त्यांना मारलेलं असतं आणि सुसाईड म्हणून सांगितलेलं असतं असं वाटतं बघा प्रेक्षक हो. आणि नाव मात्र ती ईश्वरीच्या आईवर घातलेली असते की हिच्यामुळे तिने सुसाईड केले म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सगळे व्यवहारही अर्णव या मामीच्या हातात दिलेला असतो. तर आता इथे त्याला कळल्यानंतर ते अधिकार तो काय करेल हे बघणं पण इंटरेस्टिंग होणार आहे. आणि जे आता इथे चेक सँक्शन करून दिलेले असतात अंजलीने, तेच आता पैसे वापरून बघा प्रेक्षक हो, कारण तेच पैसे आता इथे वल्लरीने त्या उदयकांतला दिलेले असते आणि त्या उदयकांतनेच वल्लरीचं ऐकून ईश्वरीसोबत ते सगळं केलेलं असतं बघा प्रकार प्रेक्षक हो. आणि गुंडांना ते पैसे त्याच 50 लाखांमधून गेलेले असतात. तर अंजली पण इनडिरेक्टली जबाबदार आहे, कारण एवढे पैसे जर वल्लरीला मिळालेच नसते तर हे सगळं घडलंच नसतं, कारण पैशांशिवाय कुठलाही गुंड काम करत नाही. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे सगळं. आता कसं उलगडणार गोष्टी, कारण आता खूप कॉम्प्लेक्सिटी झालेल्या आहेत, कारण सगळ्यांचा आंधळा विश्वास आहे वल्लरीवरती आणि वल्लरी ही एवढा मोठा कट रचलेली आहे, कुणाला स्वप्नातही वाटत नसेल. मात्र कुणीतरी रेकॉर्डिंग करत असतं उदयकांत आणि वल्लरीचं बोलणं. तर आता कोण रेकॉर्डिंग करत असतं हे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता इथे मला तर वाटतंय राकेशच असेल तो, की तो सगळं रेकॉर्ड करत असतो. ईश्वरीला कसं मारायचं, काय मारायचं हे सगळं ती सांगत असते उदयकांतला त्यावेळेला बघा प्रेक्षक हो. आता हे बघणं इंटरेस्टिंग आहे की कोण बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा प्रेक्षक हो, आणि रेकॉर्ड कोणी केलेला आहे. तर आता पुढे खूप इंटरेस्टिंग एपिसोड येणार आहे बघा प्रेक्षक हो. 6 मार्चला तर खूपच डॅशिंग व्हिडिओ येणार आहे. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.